नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये आंबा पुनरुज्जीवन या विषयाची माहिती घेण्यासाठी आलेले आहोत। निवड करत असताना काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की झाडांवर मोठ्या प्रमाणावर बांडगुळ असणं, त्याचबरोबरीने झाडावर मर फांद्यांचा प्रादुर्भाव असणं, त्याचबरोबरीने झाडांवर रोग व किडींचा विशेषतः ज्यांनी रस शोषून घेतलेला आहे अशा प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव असणं। आपण पाहू शकता की ह्या झाडाला फार उंचापर्यंत जवळजवळ 20 ते 25 फुटापर्यंत फांद्याच नाही आहेत। म्हणजे पानांची जी संख्या आहे ही पानांची संख्या 30, 35, 40 फुटावर वरती आहे आणि त्यामुळे फांद्या फोडायची सवय आहे ज्या खोडाला, त्या खोडापासनं मला सुरुवात करावी लागेल की जेणेकरून तिथे पहिली फांदी फुटेल आणि मग त्याच्यानंतर हळूहळू खाली फांद्या फुटायला लागतील। त्यामुळे जर समजा हे असं जुनं 40 वर्षाच्या वरचं झाड असेल तर त्याला मला सर्वसाधारणपणे ह्या भागावर म्हणजे जमिनीपासून साधारण 15 ते 20 फुटावर कट करावं लागेल। हे कट करत असताना ही बेचकी जी आपण पाहताय या बेचकीत आपल्याला कट करावं लागेल। अशा प्रकारची जी मध्यभागातली फांदी आहे ती देखील आपल्याला पुनरुज्जीवन करत असताना काढायला हवी। त्याचप्रमाणे जर समजा एका फांदीवर दुसऱ्या फांदीची सावली पडत असेल आणि त्याच्यामुळे बागेमध्ये काळोख निर्माण होणार असेल तर अशा प्रकारची फांदी देखील काढून त्या झाडामध्ये मध्यभागावर सूर्यप्रकाश कसा निर्माण होईल ह्या दृष्टिकोनातून देखील फांद्या काढणं आवश्यक आहे। झाडावर आपल्याला ज्यावेळेला छाटणी करायची होईल त्यावेळेला अशा प्रकारच्या मेलेल्या फांद्या काढून टाकणं संयुक्तिक ठरेल। त्याचबरोबरीने ही जी फांदी नवीन फुटलेली आहे किंवा वरच्या दिशेने जाणारी जी फांदी फुटलेली आहे अशा ठिकाणी जर छाटणी केली तर ह्या नवीन फुटलेल्या फांद्या त्या तुलनेमध्ये ह्या जून झालेल्या फांद्या या लवकर आपल्याला नवीन फांद्या फोडू शकतात। झाडावर उत्पादन मिळण्यासाठी काम करणाऱ्या फांद्या कमी आणि अनुत्पादित फांद्या जास्त अशी परिस्थिती असेल तरी देखील आपल्याला पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे। या मेलेल्या फांद्या आपण काढणं गरजेचं आहे, अन्यथा ह्या रोगराई निर्माण करण्यासाठी कारण ठरू शकतात। आंबा बागायतदार दरवर्षी आंबा मिळावा यासाठी खूप मेहनत घेत असतात, परंतु काही हौशी बागायतदार जर समजा त्यांची आंबा बागायत त्यांनी 4 ते 5 वर्ष न करता सोडून दिली तर अशी बाग जी आहे ही आंब्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे पुनरुज्जीवनासाठी जाते। दरवर्षी आंबा काढून झाला की आंब्याची जर छाटणी नियमितपणे केली जात असेल तर अशा बागेला उंची मर्यादित ठेवल्यामुळे आंबा पुनरुज्जीवनाची आवश्यकता भासत नाही। परंतु ज्या भागांची उंची ही अतिरिक्त वाढलेली आहे, ज्यांचा विस्तार अतिरिक्त वाढलेला आहे, एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडते आहे, जिथे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी झाल्यामुळे उत्पादन कमी झालेलं आहे, अशा बागांना आंबा पुनरुज्जीवनाची आवश्यकता भासते। आंब्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करून उत्पादन क्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे तंत्र नक्की अवलंबाल अशी मला आशा आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।